नाही, पहिल्यांदा आपल्याला मी करेक्ट करतो, उभाटासोबत असलेले खासदार हे शिवसेनेमध्ये आलेत. एकंदरीत मी याही अगोदर सांगितलं होतं की उद्धवजींच्या कार्यपद्धतीवरती नाराज होऊन त्यांचे अनेक पदाधिकारी हे आजही नाराज आहेत, अनेक नेते मंडळी ही आजही नाराज आहेत. आणि प्रामुख्याने आता ते त्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये ते दौरे करत आहेत खरे, परंतु ह्याच खासदारांच्या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपंचायती म्हणजे जेव्हा कार्यकर्त्यांच्या निवडणुका लागल्या होत्या आता 3 महिन्यापूर्वी, त्यावेळेस उद्धवजी मात्र तिकडे गेले नाहीत. आणि परिणामी किंवा त्याच्यामुळे असेल किंवा अनेक कारणांमुळे त्यांचे सर्व उमेदवार हे पराभूत झाले. त्यांच्या हातामधनं आता उदाहरणार्थ धाराशिव ह्या लोकसभा मतदारसंघामधून एकही नगरपंचायत, एकही पंचायत समिती त्यांना जिंकता आले नाही, त्यांचे सगळे हरले. मग कार्यकर्त्यांच्या निवडणुकामध्ये हे दौरे करणार नाहीत. दुसऱ्या बाजूला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक जिल्ह्यावर दौरा केला. म्हणजे कार्यकर्त्यांच्या निवडणुकाला देखील तितकंच महत्त्व देणारे एकनाथ शिंदे साहेब आहेत. मला वाटतं हा फरक आहे आणि मला वाटतं हाच फरक त्यांच्या कार्यकर्त्यांना आता लक्षात आलेला आहे, हाच फरक त्यांच्या नेत्यांना आता लक्षात आलेला आहे. आणि म्हणून आता त्यांच्या दौऱ्याने काही फरक पडणार नाही. जो निर्णय तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी घ्यायचा होता ते घेऊन झालेले आहेत. आणि फक्त खासदार एकटे आलेले नाहीत, खासदारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांशी, शिवसैनिकांशी संवाद साधून, त्यांच्याशी समन्वय साधून त्यांनी हा घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे नक्कीच प्रचंड मोठी नुकसानी ही पुन्हा एकदा उभाटाची झालेली आहे. मी मगाशी म्हटलं ना की नाराजी ही त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे, अनेक लोकप्रतिनिधींच्या मनामध्ये आहे. आणि त्यामुळे आम्हाला त्यांच्या संपर्कात ज्याची आवश्यकताच पडत नाही, तेच आम्हाला समोर संपर्क करत आहे की आम्हाला तुमच्याकडे आता यायचं आहे. आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभारणारा नेता आम्हाला हवा आहे, त्यांचंच म्हणणं आहे. वंदनीय बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे साहेबच पुढे घेऊन जात आहेत. आणि ह्याच मला वाटतं याच मतावरती अनेक कार्यकर्त्यांनी, अनेक नेते आज आमच्यासोबत जोडलेले आहेत. संजय दिना पाटील पत्रकार मी बोललो त्याच्यावरती. मला वाटतं संजय दिना पाटीलने स्वतः दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे. आता विषय हा संपलेला आहे. कोकणात अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर केली, त्याबद्दल काय सांगाल? जिल्ह्याची ठिकाणं लांब आहेत. कसं आहे, रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक रचना जर का आपण पाहिली किंवा कोकणाची एकंदरीत आपण जर का भौगोलिक रचना पाहिली तर संपूर्ण उभा पट्टा आहे. आणि त्यामुळे आता उदाहरणार्थ समजा मंडणगड तालुक्याला रत्नागिरीपेक्षा मुंबई जास्त जवळ आहे. आणि अशा वेळेस ज्यावेळेस अपर जिल्हाधिकारी कार्यालयामधलं कुठलंही प्रकरण असलं किंवा कुठलंही तिथे काम असलं की इथून थेट रत्नागिरीपर्यंत जायचं आणि पुन्हा यायचं, हा मला वाटतं जवळपास 7-8 तासाचा प्रवास. आणि तिथलं असलेल्या कामाच्या बाबतीमध्ये पुन्हा 2-3 तास तिथे घालवायचे, म्हणजे संपूर्ण दिवस घालवायचा.